सकाळच्या नाश्त्याची तयारी मी रात्रीच केली होती। ते कसं ते तुम्हाला सांगते। तर काय केलं होतं मी रात्री, चपात्या केल्या होत्या ना, तर एक्स्ट्राच्या 3 चपात्या करून ठेवल्या होत्या, म्हणजे आमच्या दोघांसाठी मोठ्या आणि धनुसाठी एक छोटी चपाती केली होती। कारण आम्हाला ना चहासोबत तळलेली चपाती खायला खूप आवडते आणि खूप हेवी नाश्ता होऊन जातो, मग लवकर जेवण नाही बनवलं तरी पण चालतं। रात्री चपाती एक्स्ट्रा केल्यामुळे हे सकाळचा ताप माझा वाचला। चतकोर चपातीचे तुकडे करून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये तळून घेतले। छान कुरकुरीत झाल्या होत्या चपात्या आणि एकीकडे चहा ठेवला होता। म्हटलं चपाती तळून झाली की लगेच गरम गरम नाश्ता करायला बसायचं। आणि धनुषला तर अशी तळलेली चपाती खूप आवडते, म्हणून तो वाटच बघत होता मम्मी कधी खायला देते येते। तर किती मस्त दिसतंय ना, आणि खायला पण खूप टेस्टी लागतं। नाश्ता तर करून घेतला आणि हे खूप दिवसापासून पेंडिंग काम होतं। खूप दिवसापासून नाही म्हणता येणार, कारण लास्ट टाइम पण मी एकदा नारळ फोडून त्याचं नारळ काढले होते आणि आत्ता पण तसंच करणार होते की मी 4-5 नारळ सोलून ठेवणार होते। आज शनिवार नारळ फोडायचा नव्हता, मग उद्याच फोडणार होतो। फक्त म्हटलं जे आतलं नारळ आहे ना ते साईडला काढून ठेवता, म्हणजे उद्या सकाळी मला ते इझी जाईल काढायला। तर ह्याचं मी असं करणार होते, विकतचं खोबरं आणायचंच नाही, फक्त हे खोबरं काढायचं, खिसून बारीक म्हणजे भाजून ठेवलं ना तरी पण हे खूप दिवस टिकतं। मग ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल। खूप दिवस झालं तुम्हाला मी झाडं दाखवली नव्हती। गुलाबाचं झाड लावलं त्याच्यानंतर एकदा पण झाडं दाखवली नव्हती। तर गुलाबाला ना छान गुलाबाची फुलं आलेत आता, आणि मनी प्लांट पण खूप छान फुटला होता। जवळून तुम्हाला व्हिडिओ दाखवते, नक्की बघा। खूप छान गुलाबाला फुलं आलीत आणि हा मनी प्लांट ना वरती हँग करून ठेवला, इतका सुंदर वाटतोय ना। आता कधी तो बहरेल आणि त्याची पानं अशी खाली लोंबतील असं मला झालंय, ते बघायला खूप भारी वाटेल। उद्यापन केलं ना त्या दिवशी मी साडी घातली होती आणि मग दुसऱ्या दिवशी मी लगेच वॉश करून ठेवली, शॅम्पूच्या पाण्यामध्ये वॉश केली। त्याचा स्मेल पण खूप छान येत होता आणि सकाळी सकाळी कपडे बेडवरती आणून टाकली होती। म्हटलं आता ती घड्या घालून ठेवावीत। देवाची वस्त्र पण धुतली होती मी, सगळी कपडे घड्या घालून घेतली आणि देवाचं वस्त्र मग लगेच देवघरामध्ये ठेवून घेतलं, कारण जेव्हा मग पूजा करते ना त्यावेळेस लगेच सापडतं, नाही तर मग इकडे तिकडे ठेवलं की कुठं पटकन सापडत नाही आणि खूप गोंधळ उडतो। मग वॉशिंग मशीन रिपेअर झाली। खूप दिवसापासून आमची वॉशिंग मशीन बंद झाली होती, म्हणजे लाईटचा फ्लो अचानक वाढल्यामुळे त्यातला एक पार्ट गेला होता। मग ह्यांनी आम्ही दुरुस्त करून घेतली घरच्या घरीच, आणि मग लिक्विड संपलं होतं मशीनचं, कारण मशीन बंद असल्यामुळे लिक्विड पण आणलं नव्हतं। मग आज आम्ही खास लिक्विड घेण्यासाठी डीमार्टमध्ये गेलो, कारण तिथे हे लिक्विड स्वस्त भेटतं म्हणून। आता हे 2 लिटरचं पॅकेट आम्हाला ना 300 रुपयाला का काहीतरी पडलं, 295ला असं काहीतरी पडलं, आणि खूप छान आहे, स्मेल तर खूप छान येत होता। फक्त एवढ्याच 3 वस्तू घेऊन आम्ही घरी आलो। मला खूप जास्त एक्साइटमेंट होती, म्हणून मी जे लास्ट टाइम आम्ही लिक्विड घेतलं होतं ना, म्हणजे कंपनी थ्रूच घेतलं होतं आम्ही हे, तर तेच बॉटल माझ्याकडे होती। मग म्हटलं त्याच्यामध्येच आता ओतून ठेवायचं, म्हणून डीमार्टला जायच्या आधीच, म्हणजे दुपारीच मला वाटतं सगळी कामावरून झाल्याच्या नंतर ना मी ही बॉटल धुवून ठेवली होती स्वच्छ। म्हटलं आलं ना की आपण लगेच ओतून ठेवायचं, आणि संध्याकाळी म्हटलं तरी लगेच मशीन लावून टाकायचे, कारण टॉवेल हे धुवायचे होते। आता 2-3 दिवस झालं टॉवेल धुतलेच नव्हते, म्हटलं आता मशीनलाच लावूयात, हाताने धुत बसायला नको। मग छान असं लिक्विड भरून ठेवलं, तर सकाळचा ताप वाचला, म्हणून खूप आनंद वाटत होता। भांड्याचं लिक्विड ना ह्यावेळेस मी असलं घेतलं होतं, मला ना ससाचं लिक्विड खूप आवडतं, पण ते हे तो कुठंच भेटत नाही, आणि हे घेतलं पण ह्याचा पण काहीच उपयोग नाही, हे पटपट संपून जाते। आता नेक्स्ट टाइम घेणार नाही, हे दुसरं गेलं तर बघू कोणतं भेटतंय ते। हे पण भांड्याचं लिक्विड भरून ठेवलं, आणि रात्रीचं जेवण बनवायचं नव्हतं, कारण ह्यांचं डोकं दुखत होतं आणि समोसा वगैरे खाल्ला होता, तर म्हटलं नको जेवण बनवायला। गाजरं होती घरामध्ये खूप दिवसापासून, आणि गाजरचा हलवा काय बनवायला मला वेळच भेटला नव्हता, तर आज म्हटलं स्वयंपाक नाहीये तर आपण निवांत गाजरचा हलवा बनवायला घेता। तर धनुष पण मला गाजर किसू लागत होता। लहानपणी मी पण असेच होते, दुसऱ्याच्या हातामध्ये वस्तू बघितली ना तर मला वाटायचं हां ते करते ना काम तर खूप इझी आहे, कारण त्याच्या हातातली वस्तू चांगली असेल म्हणून। आणि सेम धनुष पण तसंच करतो, त्याला वाटलं की माझ्या हातामधलं गाजर चांगलं आहे, पटपट खिसतंय, तर तो मला मागत होता, म्हणून मी त्याला दिलं ते गाजर खिसायला। गाजर छान असं खिसून घेतलं, आणि मी हे घरी बनवलेलं तूप आहे, जे नेक्स्ट टाइम जेव्हा मी तुपाचा म्हणजे तूप काढेल ना त्यावेळेस त्याचा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये तूप टाकलं आणि खिसलेलं गाजर टाकलं। गाजराचा
कलर चेंज होईपर्यंत गाजर परतून घेतलं तुपामध्ये छान आणि कलर चेंज झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये जेवढं हवं तेवढं दूध टाकलं. मला काय दुधाचा अंदाज लवकर येत नव्हता आणि खरं सांगते थोडंसं माझ्याकडून दूध जरा जास्तच झालं. तरी मी असं म्हणते की काय एवढा वेळ लागतोय गाजरचा हलवा शिजायला, असं तर पटकन शिजतो, पण माझ्याकडून दूध जास्त झालं होतं. तोपर्यंत माझा गाजरचा हलवा तयार होतोय. तोपर्यंत म्हटलं बसायला नको, आपलं काहीतरी साईड बाय काम करून घेता. डब्यामधलं पीठ संपलं होतं, मग डबे घासून ठेवले पिठाचे आणि तोपर्यंत हलव्यातलं दूधसुद्धा आटलं होतं. मग त्याच्यामध्ये हवी तेवढी साखर टाकली. मला जास्त गोड हवं म्हणजे नको होतं म्हणून मी थोडीशी साखर टाकली आणि वेलची पूड मी आधीच करून ठेवते अशा पॅकबंद डब्यामध्ये. मग थोडीशी चवीपुरती वेलदोडीची पूड टाकली कारण त्याने फ्लेवर खूप छान येईल म्हणून. आणि तयार झाला आपला मस्तपैकी गाजरचा हलवा. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.